ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांनो आता एका रंजक वळणावरतीच चालू आहे आणि आपण तर पाहिलंय की महिपतचा मोबाईलमध्ये दडलेल्या खजिन्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज तर जेलमध्ये गेलाय. पण पण महिपतचा मोबाईल हा मात्र साधासुद्धा एव्हिडन्स नाही आहे. महिपतच्या याच मोबाईलमध्ये अनेक अशी सत्य दडलेत की ज्याच्यामुळे प्रियाचा कच्चा चिठ्ठा खोलत सायलीने तिला पोलिसांच्या हवाली केलंय आणि प्रियाच्या बद्दलची एक नाही दोन नाही तीन सत्य ही तर समजलेत, पण सायलीला स्वतःचं सुद्धा आता मोठं सत्य समजलंय. असं महिपतच्या मोबाईलमध्ये काय होतं की ज्याच्यानंतर पेटून उठलेल्या रविराजांनी तडक प्रियाला आता इकडे पोलिसांच्या हवाली तर केलंय, पण प्रेक्षकांनो आता मात्र अजून एक मोठा गहजब सुद्धा केलाय. नक्की काय घडलंय सविस्तर छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहूया, शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे आपण तर पाहिलं नागराज पेटून उठलेला आहे की या महिपतने मला अडकवलंय, मी तर त्या महिपतला सोडणारच नाहीये, पण या सगळ्यासोबत तुला पण सोडणार नाहीये. यावरती प्रिया आता सांगायला लागते, काका अहो असं काय करताय, मी तर तुम्हाला वाचवण्याचा माझ्या आटोकाटीने प्रयत्न केला होता ना, मग आता असं का बोलताय तुम्ही. आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो, मग काय तू मला वाचवण्याचं फक्त नाटक केलंस, तू का नाही मला सांगितलंस की तुझा म्हणजे तो मोबाईल तू घेतला होतास म्हणून आणि तुझ्याकडून तो अर्जुनकडे गेलाय. यावरती प्रिया म्हणते, त्यावेळेला जी काही गोष्ट झाली ना त्यामुळे मग आता म्हणजे मला या सगळ्यामध्ये लक्षातच नाही राहिलं. माझ्या हातात तो मोबाईल होता, पण आपली तशी काही भेट नाही ना झाली, म्हणून तो मोबाईल मी लपवून ठेवला होता. पण कसा कुणास ठाऊक तो आता सायलीला सापडला. मग त्यावरती नागराज चिडतो आणि त्यानंतर मग आता नागराज सांगायला लागतो की जर का या सगळ्यामध्ये तो मोबाईल आता गेला होता तर मला सांगायचं ना, मी काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलं असतं. तुझ्यामुळे हे सगळं घडलंय, तुला सोडणार नाही असं तो चिडलाय. तोपर्यंत सगळेजण आता घरी आलेले आहेत आणि अस्मिता आणि सचिनला एकत्र बघून सगळ्यांना धक्काच बसलेला आहे. इकडे तोपर्यंत मग आता इकडे दोघांचं प्लॅनिंग चालू असताना म्हणजे नागराज आणि प्रिया आता हे मोठं प्लॅनिंग सुरू केलंय त्यांनी. त्याच वेळेला सुभेदारांच्या घरामध्ये तमाशा झालेला आहे आणि आता या सचिनला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा असा सगळ्यांचा विषय चाललाय. अर्जुन सांगतोय, डॅडनी तुला जर का बाहेर हकललं होतं तर तू पुन्हा या घरात आलासच कसा, चल आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. पण अस्मिता मात्र आता पेटून उठले आणि खबरदार अर्जुन, तो माझा नवरा आहे आणि मी जर का त्याला माफ केलंय तर त्याला बोलण्याचा अधिकार इथे मी कुणालाही दिलेला नाहीये, तो आता इथेच राहणार आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, अस्मिताबाई अगं त्या माणसाने तुझ्यासोबत काय काय केलं तुला तर सगळंच माहिती आहे, तरी सुद्धा या अशा माणसाची साथ देण्यासाठी तू तयार झालीस, खरंच मला तुझंच आता राग यायला लागलेला आहे. अस्मिता म्हणते, अर्जुन कसं असतं ना, ज्या वेळेला मी या घरामध्ये तुला आणि सायलीला असं छान पद्धतीने वावरताना पाहते आणि त्याच वेळेला माझ्या जीवावरती काय येत असेल, तू कधीतरी माझा विचार केलास का, तू कधीतरी माझ्या बाजूने बघितलंस का. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ अस्मिताताई, तू जे काही म्हणतेस ना ते जरी खरं असलं ना तरी सुद्धा हा मुलगा तुझ्यासाठी 1% जरी योग्य असला ना तर आम्ही तुला नक्कीच सपोर्ट केला असता, पण हा नाही आहे. यावरतीच ती सांगायला लागते, ठीक आहे सचिनकडून चुका झाल्यात आणि यापुढे जर का मी माझा निर्णय घेतलेला आहे की सचिन इथेच राहणार आणि यानंतर जर सचिनने काही चूक केली ना तरी पण त्याची पण जबाबदारी मी घेती आहे. त्यामुळे कुणीही माझ्या ह्याच्यामध्ये इंटरफेअर करू नका. मूर्ख अस्मिताने सचिनला चान्स देऊन किती मोठा मूर्खपणा केलाय याची तिला अजिबातच कल्पना नाहीये. त्यानंतर मग आता सगळेजण चिडलेले आहेत, पण तरी सुद्धा अस्मिता काही ऐकत नाही. तोपर्यंत नागराजीकडे प्रियाला सांगतोय की हे बघ, मी जे काही सांगतोय ना ते नीट डोळे उघडे ठेवून ऐक, आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे. माझ्या हातात जो हुकुमाचा एक्का अजूनही बाकी आहे ते म्हणजे तुझं सत्य आहे, तू तन्वी नाहीस, पण ते काही इतक्यात फोडणार नाही, कारण तू मला मदत केलीस तरच. त्यावरती ती म्हणते, बोला ना काय मदत करू. त्यावरती तो सांगायला लागतो, आता आपल्याकडे हुकमाचा एक्का सचिन आहे, म्हणजे सचिन. यावरती ती म्हणते, पण याचा वापर आपण कसा करून घेणार आहोत. यावरती तो सांगायला लागतो, हे बघ काही झालं, तो सांगतो, हे बघ सांगतोय तेवढं कर. त्या आता सचिनला तू सावध करायचा आहेस, त्या सचिनला सांगायचं आहेस की तू आता जो काही डबल गेम खेळतोयस ना त्याच्याबद्दल आम्हाला सगळं समजलेलं आहे. यावरती ती म्हणते, पण त्याचा काय उपयोग होणार. तो सांगतोय, मी सांगतोय तेवढं कर. सुभेदारांना जर आपल्या तालावरती नाचवायचं असेल ना तर सचिन नावाचा हाच हुकमी एक्का आपल्याला कामाला येईल. यावरती आता प्रिया विचार करते, नक्की या नागोबाच्या डोक्यात काय आहे.
पण काहीही जरी असलं तरी मला या सगळ्यामध्ये याची साथ द्यायलाच पाहिजे, कारण याच्याकडे दुसरं भांडं फोडायला आहे, ते म्हणजे माझं सत्य. मग असं असताना मी आता काहीच करू शकत नाहीये. इकडे आता अस्मिता सचिनला घेऊन रूममध्ये आले आणि रूममध्ये आल्यावरती ती आता सचिनला सांगत आहे, माफ कर मला सचिन, म्हणजे खरं सांगायचं तर आता माझ्या घरच्यांनी तुझ्या बाबतीत जे काही केलं ना, मला खूपच वाईट वाटलेलं आहे. मी खरं सांगू का, तर आता आपण दोघं जण दुसरीकडे कुठे राहायला जाऊया का? म्हणजे आता या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते, की आपण इकडून निघून जाऊया. काहीही झालं ना, तरी सुद्धा आपण आता हे सगळं वेगळीकडे राहूया. तुझा अपमान नको. यावरती तो म्हणतोय, "अगं नाही, नाही, तसं कसलं नाहीये." आता सचिनला आलाय कसला अपमान? सचिनला काहीही अपमान वगैरे नाहीये. त्याला मानच नाहीये, आता पैसा नाहीये आणि जायचं कुठे हे माहीत नाही. तो म्हणतो, "नाही, नाही, मी तुला तुझ्या आता घरापासून तोडू शकत नाहीये. काहीही झालं ना, तरी सुद्धा मुळातच तू आता तुझ्या घरच्यांसाठी किती महत्त्वाची आहेस आणि या घरात तुझी किती काळजी घेतली जाते हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणून तुला मी या घरातून दूर करू शकत नाहीये. तू थांब इथेच, मी आहे तुझ्यासोबत." असं म्हटल्यावरती अस्मिता सांगते, "खरंच ना? पण हा तुझा जो काही अपमान होतोय तो तो सांगतो, "नाही गं, तुझ्यासाठी सगळं सगळं सहन करायला मी तयार आहे." असं म्हटल्यावरती ती ती आता विचार करते, खरंच सचिन आता बदललाय का? पण काय तिला माहिती की हा सचिन बदललेला नाहीये. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत सचिन विचार करतोय, सॅम कुठे गेली असेल? मला काहीही झालं, सॅमचा एकदा का शोध घेतला की आता पुढचं करणं मला बरं जाईल, असा तो विचार करतोय. कारण आता काही झालं तरी सॅमकडे खूप पैसा आहे. यांच्यापेक्षा जास्त पैसा ती मला देऊ शकते. माझं कर्ज एकदा फेडलं की आता मी इथून सॅमला आणि अस्मिताला दोघांनाही धोका देऊन जायला मोकळं. प्रेक्षकांनो, त्याच्या डोक्यात हा विचार चालला असताना सायली घरी आल्यावरती अर्जुनला विचारत आहे, अर्जुन सर, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही आता माझ्या बाबतीत जो काही म्हणजे हे घेतलत ना, तुम्ही मला सांगितलं नाहीत. ज्यावेळेला महिपतचा मोबाईल सापडला, त्यावेळेला मी तुम्हाला विचारलं होतं, की त्याच्यामध्ये काही सापडलं का? तर तुम्ही मला काही खरं सांगितलं नाहीत. काय तुमच्या मनामध्ये होतं, किंवा आता तुम्ही या सगळ्यामध्ये का मला सत्य सांगितलं नाहीत, हे मला काही कळायला मार्ग नाहीये. आणि आता तुम्ही कोणत्या फोटोबद्दल बोलत होतात? असं म्हटल्यावरती अर्जुन थोडासा गडबडलाय आणि त्यानंतर सायलीला तो उडवाउडवीची ज्यावेळेला उत्तरं देतोय, त्यावेळेला सायलीने ओळखलंय आणि ती म्हणते, "नाही, काहीतरी गडबड आहे आणि मला महिपतचा मोबाईल बघायचा आहे." असं म्हटल्यावरती अर्जुन थोडासा गडबडतोय, "सायली, मी तुझ्यापासून सत्य लपवलंय, पण आता तुला महिपतचा मी मोबाईल देतोय." असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते, "सत्य?" मग अर्जुन सगळं खरं खरं जे काही घडलंय ते तिला सांगतो. तिला सांगितल्यावरती सायलीला थोडा रागच येतो. म्हणजे मधुभाऊंच्या खुन्याला तुम्ही आता मधुभाऊंना खुन्याच्या याच्यामध्ये अडकवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आता मोकाट सोडून देणार? अर्जुन म्हणतो, "तुला असं वाटलंच कसं? ही फक्त एक ट्रिक होती. आता याच्यापुढे मिशन साक्षी." यावरती ती म्हणते, "नाही, याच्यापुढे फक्त मिशन साक्षी करून चालणार नाहीये, तर आता मिशन प्रिया पण पूर्ण करायचंय." यावरती अर्जुन म्हणतो, "का?" यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, की मला महिपतचा मोबाईल ॲट एनी कॉस्ट पाहायचा आहे. यावरती अर्जुन म्हणतो, "हो, मी तो रिकव्हरीला दिलेला आहे आणि त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्वीकडे हा मोबाईल आहे, ही गोष्ट जोपर्यंत आपण आता घरच्यांना सांगत नाही आहोत, तोपर्यंत आपण गप्प बसून चालणार नाहीये." यावरती मग आता ती सांगायला लागते, "बरोबर आहे. मला सुद्धा तुमचं म्हणणं पटतंय. सगळ्या घरच्यांना एकत्रितचपणे आपण हे सगळं सांगूया." असं म्हटल्यावरती सगळ्यांना बोलव आता इकडे सगळ्या घरच्यांना समोर बोलवल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, "काल प्रियाने जो काही तमाशा केला ना, त्याचं मला उत्तर द्यायचं आहे." आता प्रिया गडबडले, "काल तमाशा आपण या कारणासाठी केला होता की आपल्या कपाटाला हात लावलाय." आणि ती म्हणते, "कालचा विषय काल बंद झालाय, मी हा विषय आता सोडून दिलाय ना." यावरती मग आता इकडे सायलीला कल्पना म्हणते, "सायली, अगं काय तुझ्या डोक्यामध्ये? जाऊ दे ना, झाला ना तो विषय. आपण तर काही केलेलं नाहीये ना, मग तू का हे सगळे एक्सप्लेन करते?" सायली म्हणते, "नाही आई, आपण काही केलं नाही असं नाहीये. मी काल तुम्हाला काहीच बोलले नाही. पण मीच तिच्या रूममध्ये गेले होते." आता मात्र सगळ्यांना धक्का बसलाय आणि सगळ्यात जास्त धक्का बसलाय अश्विनला. आणि अश्विन सांगतोय, "काय? तू त्या रूममध्ये गेली होतीस? काय नक्की तुला म्हणायचंय? तू आता का तिच्या रूममध्ये गेली होतीस आणि काय हे केलंस?" यावरती सायली म्हणते, "मी रूममध्ये का गेले होते हे महत्त्वाचं तर नाहीये, पण हे महत्त्वाचं आहे की त्या सगळ्यामध्ये मला काय सापडलं होतं." यावरती तो म्हणतो, "म्हणजे काय?" तर आता ती सांगायला लागते, "सगळ्यात महत्त्वाचं मला त्या रूममध्ये जे काही सापडलं ती गोष्ट ही होती की की या सगळ्यामध्ये आता त्या रूममध्ये सापडलेली गोष्ट ती म्हणजे आता इकडे
मोबाईल, जो मोबाईल महिपतचा कोर्टात सादर केला ना तो मोबाईल. आता प्रिया गडबडले. 1 मिनिट थांबवा हा विषय. मला आता कोणत्याही विषयावरती काहीही बोलायचं नाहीये. थांबवा हा विषय, थांबवा हा विषय, असा ती आरडाओरडा करायला लागले. यावरती अश्विन म्हणतो 1 मिनिट. सायली वहिनी काय झालंय नीट सांग. सायली सांगते अश्विन भाऊजी जो मोबाईल आता इकडे महिपतचा मला सापडला तो प्रियाच्याच खोलीत सापडला होता. त्या दिवशी ती अकांतांडव करत जेव्हा इकडे आली ना त्यावेळेला मीच तिच्या खोलीत गेले होते. तो मोबाईल मला सापडला आणि त्यानंतर तोच मोबाईल आता इकडे कोर्टात सादर केलाय. पण कोर्टामध्ये सादर केले ते फार थोडे पुरावे होते. अजून खूप पुरावे त्याच्यात बाकी आहेत. रविराज चांगले चिडलेत. काय हिच्याकडे तो मोबाईल सापडला. यावरती मग आता सायली सांगायला लागते हो 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 हिच्याचकडे तो मोबाईल सापडलेला आहे आणि हिनेच तो मोबाईल आता मात्र महिपतचा आपल्या रूम मध्ये ठेवला होता. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आता नागराजने ज्या पद्धतीने किडनॅप केलेलं होतं महिपतला आणि त्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट तन्वीची सुद्धा होती. असं म्हटल्यावरती एक 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 सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीने समोर आल्यात की आता प्रिया काहीच बोलू शकत नाहीये. आणि त्यावरती प्रिया म्हणते ही खोटं बोलते. त्यावरती अश्विन म्हणतो 1 मिनिट तन्वी, मला मुळात सांग त्या दिवशी तू इतका गोंधळ केलास मग त्यावेळेला का नाही बोललीस की तुझ्याकडे मोबाईल होता. ती म्हणते अरे अश्विन नव्हताच. यावरती अश्विन खूप चिडलाय. गप्पा बस. तू सायली वहिनी खोटं बोलणार नाहीये याच्यावरती माझा 100% विश्वास आहे. ती कधीच असं कुणाच्या बाबतीत बोलणार नाहीये. आणि आता त्या दिवशी तू सगळ्यांच्या समोर कबूल केलं होतंस की तुझ्याकडे तो मोबाईल म्हणजे तू तुझी वस्तू हरवले आणि तू पर्स काढून बघितलीस आणि आता त्या पर्समध्येच तो मोबाईल असण्याची शक्यता आहे. कारण ती पर्स बघितल्यानंतरच तू खूप चिडलीस असं म्हटल्यावर यावरती आता मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलाय प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर आता इकडे सायली सांगते आत्ता सध्याच्या घडीला माझ्याकडे दुसरं काहीही हे नाहीये की मी फक्त मोबाईल आहे एवढंच सत्य आहे. पण तो मोबाईल रिकवर झाल्यावरती त्याच्यामधले पुरावे सापडले ना की मग खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी समोर येतील. आता प्रिया रूम मध्ये निघून गेले. रविराजांनी आवाज वाढवलाय. रविराज म्हणतात सायली लवकरात लवकर आता त्याच्यातला सगळा डाटा रिकवर कर. हिला जोपर्यंत जेलमध्ये पाठवत नाहीये तोपर्यंत माझ्या जीवात जीव नाही येणार. इकडे तोपर्यंत डाटा रिकवर होण्याची प्रोसेस तर चालू आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन म्हणतोय ह्या सगळ्या तारा कनेक्टेड आहेत. काहीतरी गडबड आहे आणि जी आपल्यापर्यंत येत नाहीये. तन्वी या लोकांची मदत करण्याची गरज काय. कारण लहानपणी खरं तर तिला सुद्धा मारण्याचा प्रयत्न झाला होता. यावरती सायली म्हणते काहीतरी गडबड आहे. तन्वी या सगळ्यामध्ये मोहरा आहे आणि आता कदाचित ती आता मास्टर माइंड पण असू शकते. मला नाही माहितीये काय आहे ते. आणि मग खऱ्या अर्थाने आता ज्या वेळेला मोबाईल मधला डाटा रिकवर होतो त्यामधला ज्याप्रमाणे नागराज आणि आता महिपत यांचा जे बोलण्याचा एक व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे प्रिया आणि आता इकडे महिपत यांचा सुद्धा बोलण्याचा एक आता ऑडिओ रेकॉर्डिंग आलेलं आहे. आणि मग काय मग मात्र मोठा गहजब झालाय आणि मग मात्र मोठा आता तमाशा झालेला आहे प्रेक्षकांनो. खूपच रंजक मालिका आता झाले ज्या वेळेला आता रविराजांच्या हातामध्ये तो रिकवर झालेला डाटा लागलेला आहे. रिकवर डाटा हातात लागल्यावरती ताबडतोब आता रविराज म्हणतायत काय झालंय. यावरती रविराजांना सायलीने दाखवले रेकॉर्डेड सगळं आणि त्या रेकॉर्डेड मध्ये आता मात्र प्रिया सांगत आहे की मी आता आश्रमातलं गाठोडं उचलून इकडे आले. तन्वी म्हणून यांना फसवले पण फार काळ हे सगळं राहू शकत नाहीये. असं म्हटल्यामुळे आता मात्र इकडे खूप मोठा गहजब झालाय. रूम मध्ये आल्यावरती अश्विन चिडलाय आणि अश्विन सांगतोय का हे सगळं करती आहेस आणि का मला पण माझी पण या सगळ्यामध्ये तू नाचक्की करतेयस. आणि मग मात्र आता लगेचच इकडे प्रिया सांगायला लागते तुझी नाचक्की काय माझी सुद्धा नाचक्की झाले. त्यावरती तो म्हणतो मुळातच तुझ्याकडे जर महिपतचा मोबाईल होता तर बोलली का नाहीस. तोपर्यंत सायली पोलिसांना घेऊन आलेली आहे. डाटा रिकवर झालाय. प्रिया आणि महिपतचं बोलणं रेकॉर्ड झालेलं आहे आणि त्याचमध्ये आता मात्र इकडे प्रियाला महिपतने गाठोडं घेऊन पाठवले हे सिद्ध झालंय. प्रेक्षकांनो एक एक करत सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीने समोर आलेल्या आहेत की प्रिया याच्यामध्ये अडकले. सायलीने तिला अडकवले. त्यानंतर प्रियाला आता मात्र अटक करण्यावाचून पर्याय नाहीये. या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी नाहीये हे तर सिद्ध झालंय. पण खऱ्या तन्वीचं सत्य कधी समोर येणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.